40शी पार गेलेलं तापमान आणि त्यामध्ये बंद केलेल्या लेनमुळे बंद पडलेल्या गाड्या आणि प्रवाशांचे झालेले हाल हे सगळे चित्र अद्यापही कायम आहे। मुंबई पुण्यामधलं अंतर कमी करणाऱ्या लिंकचं उद्घाटन झालेलं असलं तरी देखील नागरिकांना कुठलाही दिलासा मिळालेला नाहीये। लोकांचे हाल नव्हे तर मेगा हाल सध्या सुरू आहेत। शेकडो गाड्या या बोरघाटामध्ये अडकलेल्या आहेत आणि अद्यापही या वाहतुकीच्या कोंडीमध्ये प्रवासी अडकून पडलेले आहेत। तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना देखील या अभूतपूर्व अशा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागलाय। त्यांनी एक व्हिडिओ देखील याबद्दलचा केलेला आहे। मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या आधी खंडाळा घाटामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाहतुकीची कोंडी झाल्याचं त्यांनी आपल्या व्हिडिओमधून दाखवलेलं आहे। मिसिंग लिंकच्या लोकार्पणाच्या नंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली। वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्यांची मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली आहे। तसंच सुप्रिया सुळे यांना देखील खास सल्ला दिलेला आहे। तर मिसिंग लिंकच्या उद्घाटनाचा आजचा कार्यक्रम आहे, मात्र त्याच वेळेला खंडाळ्याच्या घाटामध्ये मोठी वाहतुकीची कोंडी झाली आहे। खरं म्हणजे मला आज मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे की त्यांना आज ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागला। बरेच लोक ट्रॅफिकमध्ये अडले।